उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचं होणार उद्घाटन 17 ऑक्टोबरला संध्याकाळी 6:30 वाजता। हा कार्यक्रम मनसेची निमंत्रण पत्रिका समोर दिवाळीमध्ये पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येणार। शहरातील अतिक्रमण काढा, फुटपाथवरील वाहनं देखील काढा, आमची वाहनं असली तरी काढा। अजित पवारांची पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांना तंबी। पिंपरी चिंचवड पालिकेचे माजी आयुक्त शेखर सिंह यांच्या बदलीपूर्व कामांवरती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून आरटीआय दाखल। 11 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2025 दरम्यान तत्कालीन आयुक्तांनी मंजूर केलेल्या कामाच्या यादीची मागणी। नागपूर जिल्ह्यातील 60 अंगणवाड्या होणार डिजिटल। जिल्हा परिषदेकडून लहान मुलांना आधुनिक शिक्षण देण्याचा प्रयत्न। प्रायोगिक तत्वावर एआयच्या माध्यमातून शिक्षण सुरू। पुण्यात बिबट्यासंदर्भात आज सर्व अधिकाऱ्यांची बैठक। बिबट्याच्या बंदोबस्तासह नसबंदीबाबत निर्णय घेतला जाणार। ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानचे 100हून अधिक सैनिक ठार। डेप्युटी चीफ ऑफ आर्मी स्टाफ यांची माहिती। भारताच्या कारवाईमध्ये अनेक दहशतवादी तळही उद्ध्वस्त। मुंबई मेट्रो 2 बसचा डायमंड गार्डन मंडाले मेट्रो प्रवास ऑक्टोबर अखेरीपासून होणार सुरू। MMRDA कडून 31 ऑक्टोबरला डायमंड गार्डन मंडाले टप्प्याचं लोकार्पण करण्याची तयारी सुरू। पुणे स्वारगेट ते कात्रज या भूमिगत मार्गिकेचं काम अदानींच्या आयटीडी सिमेंटेशन इंडिया लिमिटेड कंपनीला। कंपनीची 1,643,00,000 रुपयांची निविदा देखील मंजूर। डिसेंबर अखेर प्रत्यक्ष कामाला होणार सुरुवात। मुंबईच्या असुरक्षित असलेल्या या संवेदनशील पश्चिम सागरी किनाऱ्याला सुरक्षेचं कवच लाभणार। गिरगाव चौपाटीवरती बोट स्टेशन उभं राहणार असून तिथे पोलिसांच्या बोटी 24 तास राहणार तैनात। प्रशासनाची ही माहिती। कल्याण डोंबिवली पालिका कर्मचाऱ्यांना यंदा 20,000 रुपये दिवाळी बोनस मिळणार। पालिका आयुक्त अभिनव गोयल यांची घोषणा। दिवाळीपूर्वी सर्वच बँकांच्या खात्यामध्ये बोनसची रक्कम वर्ग केली जाणार अशी देखील माहिती। वैद्यकीय प्रवेश घेणाऱ्या 152 विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी। महाराष्ट्र कोटा वापरून राज्याबाहेरील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याची सीईटी कक्षाला शंका, तर वैध कागदपत्रे सादर करण्याबाबत सीईटी कक्षाकडून नोटीस। यूजीसी नेट परीक्षा यंदा 31 डिसेंबरपासून होणार सुरू। परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू। 7 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना नोंदणी करता येणार। एनटीए कडून यूजीसी नेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर। मुंबई विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा नोव्हेंबर अखेरपर्यंत घ्या। ठाकरेंची युवा सेनेची ही मागणी। युवा सेनेचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांच्याकडे ही मागणी। मुंबईमधील 300 कोटींचा बॉलिवूड थीम पार्क प्रकल्प रद्द। जनतेच्या पैशांचा अपव्यय होत असल्याचा काही स्थानिकांचा आरोप आणि त्यामुळे या प्रोजेक्टला विरोध। दिवाळीनंतर पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत देशाच्या समुद्री कक्षात 10 लाख कोटींची होणार गुंतवणूक। तर मुंबईमध्ये 27 ते 31 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या इंडिया मेरीटाईम वीकमध्ये हे करार केले जाणार। केंद्रीय बंदरे विकास मंत्र्यांची ही माहिती। वर्सोवा घाटकोपर मेट्रोच्या देखभाल दुरुस्तीसाठी स्वतंत्र अभियंता नेमणार, तर MMRDA सल्लागार म्हणून स्वतंत्र अभियंता नेमला जाणार। मेट्रो संचलनाविषयीचा अहवाल MMRDAला सादर केला जाणार। मुंबईमध्ये DRIच्या 2 अधिकाऱ्यांचं निलंबन। केस रद्द करण्यासाठी 50 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप। कीटकनाशक आयातीशी संबंधित गैरव्यवहार प्रकरणी दोन्ही अधिकाऱ्यांना अटक। तिकडे पुण्यात अजितदादांसोबत नागरिकांचा आपुलकीचा संवाद। राजने की दंगेकर, आम्ही नेमकं कुठे जायचं? ज्येष्ठ नागरिक महिलेची अजित पवारांना विचारणा। कचऱ्याच्या प्रश्नासंदर्भात तुम्ही दंगेकरांना सांगा, महिलेची अजित पवार यांच्याकडे मागणी। महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी महाविस्तार AI ॲपचं लॉन्च। या ॲपद्वारे शेतकऱ्यांना बियाणे निवड ते कापणी, पीक सल्ला, कीड, रोग, हवामान, बाजारभाव इत्यादीबाबत सविस्तर माहिती मिळणार।